मग तालुक्यात इथल्या बाबुळगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमागच्या पडीक जमिनीचा वापर होत होता शौचालय म्हणून, पण शाळेतल्या शिक्षकांनी या जागेवर परसबाग पुरवली. विद्यार्थ्यांना खरीप आणि रब्बी पिकांची माहिती व्हावी या हेतूने दिलीप पाटील आणि संतोष एकलारे या शिक्षकांनी मुलांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतलं. या परसबागेतल्या ताज्या भाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात केला जातोय. या शिक्षकांनी आतापर्यंत काम केलेल्या प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवला आणि यामुळे विद्यार्थी बागच फुलवत नाहीयेत तर वृक्षारोपणही करतात. या ठिकाणी सुद्धा एक शाळेचं परिसर अवाढव्य होतं आणि त्या गावांचं आणि गावकऱ्यांचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी सुद्धा मी अशी परसबाग तयार केली होती आणि त्या परसबागेची आमची पाहणी गट शिक्षणाधिकारी आमचे कळमनुरी पंचायत समितीने पाहणी केली होती आणि त्याच्यानुसार मला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला होता. शाळेच्या परिसरामध्ये 1 ते 2 एकरचा परिसर रिकामा होता आणि त्या रिकाम्या जागेचा काहीतरी उपयोग करावा म्हणून आम्ही गार्डन किंवा परसबाग तयार करावी असं आम्हाला सुचलं आणि मग भाजीपाला लागवड, त्यानंतर तूर, त्याचप्रमाणे मेथी, पालक अशा प्रकारच्या पिकांची लागवड आम्ही केली आणि शालेय पोषण आहारामध्ये आम्ही त्याचा उपयोग करतो. काही मित्र हे पाण्याची व्यवस्था करतात. दुपारी खाऊ खाल्यानंतर ते त्या झाडांना पाणी देतात, त्यांची व्यवस्था करतात व कोणते जनावर येऊ नये म्हणून तर गेट बांधलेलाच आहे, त्यामुळे काही जनावरांची आम्हाला अडचण नाही. मेथी हे पालक हे विकत आणून दिले आणि आम्ही ते टाकले आणि त्यांना पाणी घातले. तसेच शाळेतील खिचडीमध्ये आम्ही ते पोषक आहार छोट्या लेकरांना मिळावा म्हणून मेथी, कोथिंबीर, पालक हे सुद्धा टाकले. खऱ्या अर्थाने अनुभवातलं शिक्षण, विद्यार्थ्यांच्या या शिक्षकांच्या या सगळ्या कामाला आणि मेहनतीला सलाम, महाराष्ट्राचा सलाम. यानंतर आपण एक